तुमचं मन फ्रेश करणारे 2026चे सुंदर विचार. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी ज्येष्ठ व्यक्ती असतेच. आजोबा, आजी, आई-वडील किंवा कुटुंबातील एखादी मोठी व्यक्ती, ज्यांनी आयुष्याचा मोठा प्रवास पूर्ण केलेला असतो. काळाच्या ओघात त्यांचे बोलणे बदलते, विचार बदलतात, सवयी बदलतात. काही वेळा त्यांचा हट्ट वाढतो, काही वेळा त्यांचे मत आपल्याला जुने वाटते, काही वेळा त्यांचे बोलणे आपल्याला त्रासदायक वाटते. आणि नकळत आपल्या मनात एक चिडचिड निर्माण होते. आपण त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतो, कधी तोंडावर उत्तर देतो, कधी त्यांच्या उपस्थितीत अस्वस्थ होतो. पण थोडा थांबून विचार केला तर लक्षात येईल की आपण ज्या टप्प्यावर आहोत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी किती त्याग केले असतील. एखाद्या झाडावरची पिकलेली पानं पाहिली आहेत का? ती पानं हिरदी असताना झाडाला शोभा आणतात, सावली देतात, फळांना पोषण देतात. पण एक दिवस ती पिवळी पडतात, कोरडी होतात आणि अखेर गळून पडतात. आपण त्या पानांना पोडून टाकत नाही, कारण आपल्याला ठाऊक असतं की निसर्गाची एक वेळ असते. त्याचप्रमाणे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असतात. त्यांचे विचार जुने वाटले तरी त्यामागे अनुभवांची शिदोरी असते. आज ते आपल्यासोबत आहेत, उद्या नसतील. आणि जेव्हा ते कायमचे निघून जातात तेव्हा त्यांच्या छोट्या छोट्या सवयी, त्यांच्या आवाजातील तो सूर, त्यांच्या सल्ल्याची ती पद्धत, सगळंच मनाला टोचत राहतं. तेव्हा आठवणींनी घर भरतं, पण ती व्यक्ती मात्र परत येत नाही. आपण ज्या परिस्थितीत असतो त्यासाठी केवळ नशीब किंवा देवाला दोष देणं योग्य नसतं. अनेक वेळा आपल्या निवडी, आपले निर्णय आणि आपली वागणूक आपल्याला त्या परिस्थितीत आणतात. म्हणूनच स्वतःकडे पाहणं महत्त्वाचं आहे. इतरांवर बोट ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कृतींचा विचार केला तर आयुष्य अधिक स्पष्ट दिसतं. माणसाने गर्व करायचा असेल तर तो स्वतःच्या कष्टाचा करावा. पिढीजात संपत्तीचा अभिमान तात्पुरता असतो, पण स्वतः घाम गाळून कमावलेलं यश मनाला खरी समाधानाची जाणीव करून देतं. आयुष्य किती आहे हे कोणीच सांगू शकत नाही. ते एका दिवसाचं असो किंवा अनेक वर्षांचं, ते अर्थपूर्ण जगणं महत्त्वाचं असतं. आपण आयुष्याला भेटायला आलो आहोत अशी भावना ठेवून जगलो तर प्रत्येक क्षण मौल्यवान वाटतो. अतिविचार करून जीवन गुंतागुंतीचं बनवण्यापेक्षा त्याला साधेपणाने स्वीकारणं अधिक शहाणपणाचं आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आपण कितीही धडपड केली तरी काही गोष्टी योग्य वेळीच घडतात. म्हणून धीर ठेवणं आणि संयम बाळगणं आवश्यक आहे. भावनांचा पसारा वाढला की माणूस अस्वस्थ होतो. काही वेळा भावना व्यक्त केल्या तर त्यांची किंमत कमी होते, तर काही वेळा त्यांना मनात साठवून ठेवणंही आवश्यक असतं. प्रत्येक भावना शब्दात मांडणं गरजेचं नसतं. काही भावना जपून ठेवाव्या लागतात, कारण जग नेहमी त्यांना समजून घेत नाही. पण त्याचवेळी ज्यांनी आपल्याला या जगात आणलं, वाढवलं, घडवलं, त्यांच्याशी नातं तुटू देऊ नये. बाहेरच्या जगात नवीन माणसं भेटतील, नवीन आकर्षणं निर्माण होतील, पण आई-वडील, आजी-आजोबा यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. आजच्या समाजात स्त्रीच्या सौंदर्यावर आणि पुरुषाच्या पैशावर मोजमाप केलं जातं, पण खरं नातं हे स्वभावावर टिकतं. स्वभाव आवडला की चेहरा आपोआप सुंदर वाटतो. आणि माणूस एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवतो तेव्हा त्याला मार्ग सापडतो. नको असेल तर कारणं तयार होतात. म्हणून नातं जपायचं असेल तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. विचारांचं नातं घट्ट असेल तर मतभेदही सहज स्वीकारता येतात. हरवलेली वस्तू कदाचित पुन्हा मिळेल, पण बदललेली माणसं परत येत नाहीत. म्हणून माणूस बदलण्यापूर्वी त्याच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. जी व्यक्ती आपल्याला समजून घेते आणि चूक दाखवूनही देते ती सहज मिळत नाही, ती नशिबानेच भेटते. गैरसमज हे आयुष्यातील मोठं दुःख असतं. आपण चूक नसतानाही दोष दिला जातो तेव्हा मन खचतं. पण चांगलं कर्म करणारा शेवटी टिकतोच. त्याला कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केला तरी तो वरच येतो. एखाद्याला स्मित देणं किती सोपं असतं, पण त्याचा परिणाम मोठा असतो. हसण्याने आयुष्य वाढतं असं म्हणतात. आपल्या हसण्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो, नात्यात आपलेपणा निर्माण होतो. म्हणून शक्य तितकं हसत राहणं आणि इतरांनाही आनंद देणं महत्त्वाचं आहे. कुटुंबाची साथ असेल तर बाहेरच्या लोकांसमोर वाकण्याची गरज पडत नाही. जीवनात काय मिळालं यापेक्षा काय टिकवलं हे अधिक महत्त्वाचं आहे. आधार देणारा हात श्रीमंत असण्याची गरज नसते, त्यामागचं मन निर्मळ असावं लागतं. जोपर्यंत माणूस रुसतो, भांडतो, अपेक्षा ठेवतो तोपर्यंत तो आपला असतो, कारण त्याला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असते. ज्या दिवशी तो शांत झाला, बोलणं थांबवलं, तेव्हा समजावं की नातं सैल झालं आहे. स्वतःशी प्रामाणिक राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. परिस्थिती कठीण असली तरी स्वतःला सावरायला शिकावं लागतं, कारण शेवटी आपल्यासाठी आपणच उभं राहावं लागतं. इच्छेला वय नसतं, स्वप्न पाहणं कधीही थांबत नाही. पण वेळेचा वापर करणारे काही लोक आपल्याला केवळ गरजेपुरते जवळ ठेवतात.
संधी मिळाली की रंग बदलतात. सरडा धोका पाहून रंग बदलतो, पण काही माणसं संधी पाहून रंग बदलतात. म्हणून माणसांची किंमत करताना सावध राहावं लागतं. कोणाची लायकी काढण्यापूर्वी स्वतःची लायकी तपासावी लागते. शेवटी घरातील ज्येष्ठ व्यक्तींना समजून घेणं, त्यांना वेळ देणं आणि त्यांच्या अनुभवांचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे. आज ते आहेत, उद्या नसतील, पण त्यांच्या आठवणी, त्यांचे शब्द आणि त्यांचे संस्कार आपल्या आयुष्याचा पाया बनतात. म्हणून तिरस्कार नको, तर कृतज्ञता हवी. कारण आयुष्याचं खरं सौंदर्य हे नात्यांमध्ये, आदरात आणि प्रेमात दडलेलं असतं.